फक्त 3च साहित्यात अगदी मार्केटसारखं सॉफ्ट, क्रीमी आणि मलाईदार असं हे आईस्क्रीम बनवून तयार झालेलं आहे. नमस्कार, मी सुवर्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी मार्केटसारखं आईस्क्रीम कसं करायचं ते बघणार आहोत. अगदी मोजक्या साहित्यामध्ये घरच्या घरी सहज आपण हे आईस्क्रीम बनवू शकतो. तर यासाठी सगळ्यात आधी आपल्याला दूध लागणार आहे. तर इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आणि कपाने म्हणाल तर 2 कप हे दूध आहे. तर हे दूध फुल फॅट असलं पाहिजे किंवा म्हशीचं असलं पाहिजे असं नाही. तुम्ही म्हशीचं, गाईचं फुल फॅट किंवा लो फॅट किंवा अगदी टोन मिल्क जरी घेतला तरी चालू शकतं. या दुधामध्ये पाणी घातलेलं किंवा हे दूध तापवलेलं नसावं, कारण दूध तापवल्यानंतर त्याची जी काही मलाई किंवा साय असते ती बाजूला होते आणि मग आईस्क्रीम अगदी सॉफ्ट, क्रीमी किंवा मलाईदार होणार नाही. त्याचबरोबर आईस्क्रीममध्ये आईस क्रिस्टल्ससुद्धा जमा होऊ शकतात. तर आता आपल्याला या दुधामध्ये साखर घालायची आहे. तर इथे मी अर्धा कप साखर घेतलेली आहे. 2 कप दुधासाठी अर्धा कप साखर घेतलेली आहे. वजनामध्ये म्हणाल तर 100 ग्रॅम साखर आहे. तर हे दूध तुम्ही एखाद्या वाटीने मोजून घ्या. 2 वाटी दूध घेतलात तर त्याच वाटीने अर्धी वाटी साखर घेऊ शकताय आणि अर्धा लिटर दुधासाठी 100 ग्रॅम साखर पुरेशी आहे. तर आता आपल्याला हे दूध छान दाटसर करायचं आहे. यासाठी आपल्याला इथे कॉर्नफ्लॉवरचा वापर करायचा आहे. 1.5 टेबलस्पून आपल्याला इथे कॉर्नफ्लॉवर वापरायचा आहे. असा टेबलस्पून जर तुमच्याकडे नसेल तर अगदी नाश्त्याचा चमचासुद्धा इथे तुम्ही वापरू शकता. चमचा थोडासा मोठा घ्या आणि अगदी शिगोशिग भरून असा तुम्ही 1.5 चमचा कॉर्नफ्लॉवर घेऊ शकताय. तर आता हे घातलेलं साहित्य या दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे आईस्क्रीम आपण घरच्या घरी आणि अगदी सोप्या पद्धतीने बनवत आहोत. तर यासाठी ही छोटीशी प्रोसेस आपल्याला करायची आहे. तर ही प्रोसेस न करता, गॅस न पेटवता अगदी झटपट आपण हे आईस्क्रीम कसं करू शकतो हे पुढे व्हिडिओमध्ये मी सांगेनच. तर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आणि आता हे भांडे मी गॅसवरती ठेवते. तर आता एकसारखं मिक्स करत हे मिश्रण आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे आणि दाटसर करून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला गॅस थोडासा मोठा ठेवला तरी चालू शकतं आणि मिश्रण दाटसर व्हायला लागलं किंवा या मिश्रणाला उकळी यायला लागली की गॅस आपल्याला कमी करायचा आहे आणि कमी गॅसवरती आपल्याला 3 ते 4 मिनिटे हे मिश्रण छान असं शिजवून घ्यायचं आहे किंवा मिश्रण थोडंसं दाटसर होईल तोपर्यंत आपण हे शिजवून घेणार आहोत. तर इथे मिश्रण दाटसर व्हायला लागलेलं आहे. गॅस आता मी कमी केलेला आहे आणि अगदी कमी गॅसवरती हे मिश्रण आता 3 ते 4 मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला असंच न सोडता एकसारखं मिक्स करत राहायचं आहे, नाहीतर या मिश्रणाच्या गुठळ्या होऊ शकतात किंवा मिश्रण खाली लागू शकतं. तर आता 3 ते 4 मिनिटानंतर तुम्ही हे बघू शकताय मिश्रण अगदी छान दाटसर झालेलं आहे. तर हे मिश्रण आता छान शिजलेलं आहे, मस्त दाटसर झालेलं आहे आणि हे मिश्रण आपलं आता तयार आहे. तर आता गॅस आपण बंद करायचा आहे आणि हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. हे मिश्रण रूम टेम्परेचरलाच थंड करून घेतला तरी चालेल किंवा हलकंसं थंड झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवून पूर्णपणे थंड करून घेतला तरीसुद्धा चालू शकतं. तर हे मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि आता बघू शकता तुम्ही छान दाटसर असं हे मिश्रण झालेलं आहे. तर हे आपलं घरच्या घरी कंडेन्स मिल्क तयार झालेलं आहे. तर हे घरच्या घरी सहज आणि सोप्या पद्धतीने आपण हे कंडेन्स मिल्क बनवलेलं आहे. तर ही प्रोसेस जर तुम्हाला करायची नसेल तर इथे तुम्ही तयार कंडेन्स मिल्क वापरू शकताय, म्हणजे अजिबात गॅस न पेटवता तुम्ही हे आईस्क्रीम करू शकताय. फक्त 3 साहित्यामध्ये हे आईस्क्रीम आज आपण बनवणार आहोत. त्यातलं पहिलं साहित्य म्हणजे हे तयार केलेलं कंडेन्स मिल्क. तर आता यामध्ये आपण दुसरं साहित्य घालणार आहोत आणि ते म्हणजे हे आहे व्हिपिंग क्रीम. तर हे व्हिप क्रीम आपल्याला 1 कप घ्यायचं आहे. 200 ते 250 ml हे व्हिप क्रीम तुम्ही घेऊ शकताय. तर हे व्हिप क्रीम सगळ्यांच्याकडेच असतं असं नाही आणि हे अगदी थोडंसं घ्यायला गेलं तर मिळत नाही. 1 लिटरचा बॉक्सच घ्यावा लागतो. तर याच्याऐवजी तुम्ही काय वापरू शकता, तर याच्याऐवजी तुम्ही अमूलची जी फ्रेश क्रीम मिळते अगदी 50 ते 60 रुपयाला एक छोटा बॉक्स मिळतो. साधारण 200 mlचा तो छोटा बॉक्स मिळतो. तर इथे तुम्ही व्हिप क्रीम जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही इथे फ्रेश क्रीमचा वापर केला तरी चालेल. तर आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तर व्हिप क्रीम घातला किंवा अमूलची फ्रेश क्रीम घातला तरीही आईस्क्रीम अगदी परफेक्ट होतं. 2 साहित्य आपण या आईस्क्रीममध्ये वापरलेलं आहे आणि आता तिसरं साहित्य वापरायचं आहे ते म्हणजे व्हॅनिला इसेन्स. तर हे आईस्क्रीम मी व्हॅनिला फ्लेवरचं बनवत आहे, त्यामुळे व्हॅनिला इसेन्स घालते. अगदी पाव चमचा व्हॅनिला इसेन्स पुरेसा आहे. तर इथे तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही फ्लेवरचं आईस्क्रीम बनवायचं असेल तर त्या फ्लेवरचं तुम्ही इसेन्स आणि रंग किंवा इमल्शन वापरू शकताय. तर आता हे सगळंच साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता हे सगळं मिश्रण आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे. तर हे आईस्क्रीम फेटण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीचा बीटरचा वापर करू शकता,
पण असं बीटर जर तुमच्याकडे नसेल तर काय वापरायचं, तर इथे तुम्ही सरळ मिक्सरचा वापर करू शकता। मिक्सरचं जे मोठं जार असतं ज्यामध्ये आपण ज्यूस बनवतो, तर त्या भांड्यामध्ये तुम्ही हे सगळं मिश्रण टाकून मिक्सरला फिरवून घेतला तरीसुद्धा चालू शकतं। हे आईस्क्रीम मिक्सरला फिरवून घेतला किंवा बीटरने फेटून घेतला तर काय फरक पडतो, तर मिक्सरला फिरवला किंवा बीटरने फेटून घेतला तरी हे आईस्क्रीम अगदी सॉफ्ट आणि फ्लफी होतं। चवीमध्ये सुद्धा अजिबात फरक पडत नाही, पण बीटरने फेटल्यामुळे हे आईस्क्रीम जास्त प्रमाणात फुलतं आणि त्याची क्वांटिटी वाढते। त्या तुलनेत मिक्सरमध्ये आपण जेव्हा आईस्क्रीम हे फेटून घेतो ते जास्त फुलत नाही, फ्लफी होतं पण जास्त प्रमाणात फुलत नाही, त्यामुळे त्याची क्वांटिटी थोडीशी कमी राहते। तर आता सुरुवातीला अगदी पाव पातेलं हे आईस्क्रीमचं मिश्रण आहे आणि फेटून झाल्यानंतर तुम्ही बघाल जवळपास पातेलभर असं हे आईस्क्रीम आपलं तयार होतं। तर हे आईस्क्रीम आपण बीटरने 6 ते 7 मिनिटे फेटून घेणार आहोत। सुरुवातीचे 2 मिनिटे कमी स्पीडवर आणि राहिलेले 5 मिनिट आपल्याला हाय स्पीडवर हे आईस्क्रीम फेटून घ्यायचं आहे। हे आईस्क्रीम जर तुम्ही मिक्सरला फिरवून घेत असाल तर साधारण 7 ते 8 मिनिटे हे मिश्रण मिक्सरला छान असं फ्लफी होईपर्यंत फिरवून घ्यायचं आहे। तर इथे हे आईस्क्रीम मी साधारण 6 ते 7 मिनिटापासून फिरवून घेत आहे आणि आता याची क्वांटिटी तुम्ही बघू शकता, अगदी पातेलभर हे आईस्क्रीम आपलं तयार झालेलं आहे आणि अगदी सॉफ्ट आणि अगदी मलाईदार क्रीमी असं हे आईस्क्रीम आपलं तयार झालेलं आहे। मिक्सरला फिरवून घेतला तरीही तुमचं आईस्क्रीम अशाच पद्धतीचं सॉफ्ट आणि क्रीमी होणार आहे। तर हे व्हॅनिला आईस्क्रीम मी 2 रंगामध्ये बनवणार आहे, पण ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही रंग टाकू शकता किंवा असंच पांढऱ्या रंगामध्ये तुम्ही हे व्हॅनिला आईस्क्रीम ठेवला तरी चालेल। रंग वापरल्यामुळे आईस्क्रीम दिसायला छान दिसतं आणि मुलांना ते आवडतं, यामुळे मी थोडासा रंगाचा वापर करते। तर इथे मी जेल कलर वापरलेला आहे, याच्याऐवजी तुम्ही पावडर कलर किंवा लिक्विड कलर वापरला तरी सुद्धा चालू शकतं। जेल कलर अगदी 1 थेंब पुरेसा होतो, तर इथे मी लाल रंगाचा जेल कलर वापरलेला आहे आणि अगदी थोडासा घातल्यामुळे याला छान असा पिंक रंग आलेला आहे। तर हे व्हॅनिला फ्लेवरचं आईस्क्रीम पण दिसायला अगदी स्ट्रॉबेरी फ्लेवरचं आईस्क्रीम असल्यासारखं वाटतं, तर तुम्ही या पद्धतीने तुमच्या आवडीचा इसेन्स इमल्शन घालून 2 किंवा त्यापेक्षा अधिक फ्लेवरमध्ये हे आईस्क्रीम बनवू शकताय। तर आता हे आईस्क्रीम आपण अशा एअरटाईट डब्यामध्ये सेट करायला ठेवायचं आहे। तर अशा पद्धतीने मी हे दोन्ही रंग असे थोडे थोडे टाकून सेट करायला ठेवते। तर तुम्ही हवं तर 2 रंगाचे लेयर करून हे आईस्क्रीम सेट करायला ठेवला तरी चालेल। वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये हे आईस्क्रीम अशा पद्धतीने तुम्ही बनवून सेट करायला ठेवला तर मिक्स फ्लेवरमध्ये तुमचं आईस्क्रीम छान असं तयार होतं। तर हे व्यवस्थित सगळं मिश्रण घातल्यानंतर टूथपिकच्या साहाय्याने हे आईस्क्रीमचं सगळं मिश्रण या पद्धतीने थोडंसं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। खूप जास्त मिक्स करायचं नाही आहे, अगदी हलकंसं हे टूथपिकने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे आईस्क्रीम सेट करायला ठेवण्यापूर्वी या आईस्क्रीमवरती अशा पद्धतीची एखादी प्लास्टिकची शीट किंवा तुमच्याकडे जर क्लीन रॅप असेल तर तो व्यवस्थित लावून घ्या आणि मग याला झाकण लावा। यामुळे आईस्क्रीममध्ये आईस क्रिस्टल अजिबात जमा होत नाहीत। तर हे आईस्क्रीम आता आपण सेट करायला ठेवणार आहोत। तर हे आईस्क्रीम तुम्ही रात्रभर सेट करायला ठेवू शकता किंवा 8 ते 10 तास तरी तुम्हाला हे आईस्क्रीम सेट करून घ्यायचं आहे। तर हे आईस्क्रीम मी रात्रभर सेट करण्यासाठी ठेवलं होतं आणि ही जी आपण प्लास्टिक शीट यामध्ये घातली होती ती काढलेली आहे आणि तुम्ही बघू शकताय या आईस्क्रीममध्ये अजिबात आईस क्रिस्टल जमा झालेले नाहीत, अगदी सॉफ्ट आणि फ्लफी आईस्क्रीम आपलं तयार झालेलं आहे। तर हे आईस्क्रीम तुम्हाला मी काढून दाखवते। तर इथे माझ्याकडे असा स्कूपर आहे, तुमच्याकडे असा स्कूपर नसेल तर तुम्ही चाकूच्या साहाय्याने किंवा मग चमच्याच्या साहाय्याने हे आईस्क्रीम काढून घेतला तरी चालेल। अगदी सॉफ्ट क्रीमी आणि मलाईदार आईस्क्रीम तयार झालेला आहे। तर हे आईस्क्रीम मी एका डिशमध्ये काढून घेते आणि यामध्ये रंगाचा वापर केल्यामुळे हे आईस्क्रीम दिसायला अगदी सुंदर दिसतं। तर अगदी मार्केटमध्ये मिळतं तसं हे आपलं फ्लफी मलाईदार आईस्क्रीम तयार झालेलं आहे। या पद्धतीने तुम्ही हव्या त्या फ्लेवरमध्ये अगदी मार्केटसारखं आईस्क्रीम घरच्या घरी सहज आणि सोप्या पद्धतीने बनवू शकताय। तर या पद्धतीने हे आईस्क्रीम तुम्हीसुद्धा जरूर बनवून बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद।